नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? सध्या गुरुनाथ सामंत यांच्या कविता वाचतोय. त्यांचा कविता संग्रह आहे गुरुचरित्र. त्यातल्या काही कविता मी सध्या वाचतोय. एक कविता वाचून झाली, म्हणजे त्याच्या आधी मी 5 कविता वाचल्या आहेत काही दिवसांपूर्वी सलग, एका मागोमाग एक. आणि आत्ता मी 2 दिवसाआधी एक 6वी कविता वाचली आणि आता ही 7वी कविता. आज एक सलग म्हणजे एक संपूर्ण कविता त्यांची वाचणार नाहीये मी, म्हणजे कविता संपूर्णच वाचणार, पण छोट्या छोट्या 3 कविता वाचणार आहे. पहिली कविता आहे कोऱ्या चेहऱ्याची. कवितेचं शीर्षक आहे कोऱ्या चेहऱ्याची. मी माझी कविता तुला वाचून दाखवली, तू म्हणालीस समजली नाही. ती एक दुपार कोऱ्या चेहऱ्याची मी तशीच जपून ठेवली आहे. ही पहिली कविता आहे. त्या 3 कवितांपैकी छोट्या छोट्या ज्या कविता 3 वाचणार आहे. तर दुसरी कविता आहे आपलंच. आपलं असून मिळू नये, ओळखीचं असून कळू नये. एकांतात आकांत करताना आपलंच आपल्यातून काही कळू नये. आणि तिसरी कविता आहे रोग ऋतू. हा शरीर झिजवणारा रोग मला कधी लागला कळलं नाही. जसं झाडाला कळू नये पानगळीचा ऋतू कधी लागला. अशा या 3 छोट्या कविता आहेत. कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नोंदवत चला. कशा वाटतायत कविता गुरुनाथ सामंत यांच्या. फार परिचित नसलेला हा कवी आहे. मी मागच्या एपिसोडमध्ये जसं म्हणालो की कुठल्याही कंपूमध्ये हा कवी वावरला नाही, त्यामुळे थोडासा समीक्षकांकडून पण डावलला गेला. समीक्षकांनी पण म्हणावं तसं त्यांच्या 2 कविता संग्रहांबद्दल लिहिलं नाही. माझ्या सानिध्यात गुरुनाथ काका आले, त्यांच्या कवितांवर मी नाटक लिहिलं गेल्या एपिसोडमध्ये बोललो. तर म्हटलं आपल्या या अबलकवरती त्यांच्या काही कविता वाचून दाखवायला हव्यात आपल्या प्रेक्षकांसाठी, म्हणून मी सध्या वाचतोय या कविता. कशा वाटतायत मला कळवा. बाकी काही नाही. या 3 कविता पुन्हा एकदा ऐका, त्याचा अर्थ समजून घ्या. बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द लाईन्स समजून घ्या. मी कदाचित तोकडा पडलो असेल वाचक म्हणून, अभिनेता म्हणून. तुम्ही तुमच्या पद्धतीने समजून घ्या. पुस्तक विकत घ्या गुरुचरित्र आणि वाचा वैयक्तिक. मी माझं काम करतोय, तुमच्यापर्यंत ह्या कविता पोहोचवतोय. तर माझी समीक्षा न करता गुरुनाथ सामंत यांच्या कवितांची समीक्षा करा. नट म्हणून, वाचक म्हणून माझी समीक्षा करण्यात वेळ वाया घालवू नका. मी इकडचा माल तिकडे, म्हणजे गुरुनाथ सामंतांच्या कविता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा एक दुवा आहे. आणि त्यातही माझं काम जर कोणाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, टाटा, बाय बाय, सायोनारा. भेटूया नवीन कवितेच्या निमित्ताने लगेचच, थोड्याच 1-2 दिवसामध्ये पुन्हा एकदा मी गुरुनाथ सामंत यांची कविता वाचून दाखवेन तुम्हाला. बाय बाय, टाटा, सायोनारा, बाय.